म्हणजे या दोघी देवी आहेत आणि या दोघींना लहान मुली समजत होते। हे असं का घडलं असेल? हा सगळा काय प्रकार आहे? या लीलेमागे आपण आहात तर आदिशक्ती। हा त्रिशूळ असं रोखण्याचे कारण काय? ताम्रासुराचा अंत तुम्ही करू नये यासाठीच आम्ही हे पाऊल उचलले। आदिशक्ती, ताम्रासुराने उच्छाद मांडला आहे म्हणून या ताम्रासुराने आता त्यांचा छळ करायला सुरुवात केली आहे। हा सूर असा अन्याय अत्याचार करत असताना आपण त्यांना काही शासन करायचे नाही का? शासन करायचे, परंतु त्याची ही वेळ नाही आणि तुम्ही हे आता ह्या वेळी करणे उचित नाही। आदिशक्ती, आम्हाला कल्पना आहे की महिषासुराचा अंत हा तुळजादेवींच्या हातून होणेच गरजेचे आहे, परंतु ह्या ताम्रासुराला शासन करण्यात काय अडचण आहे? तुम्ही ताम्रासुराचा अंत केला तर महिषासुर तुमच्या विरुद्ध युद्ध पुकारेल आणि तुम्हाला देखील याची कल्पना आहे की त्याला जो वर मिळाला आहे त्यामुळे तुम्ही त्याला मारू शकत नाही। हे युद्ध झाले तर आम्ही आणि तुळजाने निर्माण केलेली ही लीला घडू शकत नाही आणि कालचक्रात देवांचा पराभव होऊन आपल्याला पुन्हा नव्या विश्वाची निर्मिती करून हे पुन्हा करावे लागेल। मात्र ताम्रसुराला शासन होणे गरजेचे आहे आदिशक्ती। या प्रत्येक असुराच्या पापाचे उत्तर त्याला द्यावेच लागेल। महायुद्ध होईल तेव्हा त्या युद्धभूमीवर सगळ्या पापांची शिक्षा त्याला मिळणार, परंतु तोवर ही दिव्य लीला योग्य प्रकारे घडावी म्हणून आपल्याला आपल्या क्रोधावर आवर घालावा लागेल। या असुरांचा अंत करण्याची योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल। अखंड विश्वाच्या भल्यासाठी हे गरजेचे आहे महादेव, म्हणून तुमचा क्रोध शांत करा। केवळ आपली इच्छा आहे म्हणून आम्ही या असुराला जीवनदान देत आहोत। जोवर तुम्ही आणि तुळजादेवींनी रचलेली ही लीला पूर्ण होत नाही तोवरच आम्ही आपल्या इच्छेचे पालन करू, परंतु त्यानंतर मात्र या सर्व असुरांचे सर्व ठिकाणचे वर्चस्व आम्ही उद्ध्वस्त करू। तुमचा क्रोध शांत केल्याबद्दल आणि आमचे ऐकल्याबद्दल तुमचे आभार। सर्व देवांना तुमच्या मदतीची गरज आहे। त्यांना आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य तुम्ही आता करावे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। ते कार्य आम्ही करूच, त्याबद्दल निश्चिंत राहावे। जा, थोडक्यात तुझा जीव वाचला आज। तुम्ही दोघीच काय? आणखी कुणी आलं तरी मला हरवू शकत नाही। महापराक्रमी, महाशक्तिशाली, महासुर आहे मी। आता बघाच तुम्हाला कसं चिरडतो ते।
आकाराचा आहे म्हणून आमच्या तडाख्यातून वाचशील असं वाटलं का तुला? शक्य नाही. तुझा नायनाट आजच होणार. आता मरायला तयार हो महासुरा. तुमच्या दर्शनानं मी धन्य झाले. प्रणाम. हे प्रभू, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. तुमच्यामुळेच आमची सुटका झाली. तुम्ही ताम्रासुराला शासन केले ना? त्याला योग्य वेळी यथायोग्य शासन होईलच. पार्वती देवी यांनी तुळजा अवतार यासाठीच घेतला आहे की या असुरांच्या दुष्ट प्रवृत्तीचा अंत व्हावा. तो त्यांच्या हातूनच योजलेला आहे. त्यामुळे जोवर ते होत नाही तोवर आम्ही कोणतेही पाऊल उचलणे उचित नाही. पण आता आम्ही यापुढे काय करायचं? तुम्ही या युद्धात तुळजादेवींच्या पाठीशी उभे राहा. तुमची सगळी शक्ती त्यांच्यासाठी उभी करा. तुमच्या सामर्थ्याचा त्यांच्या युद्धाच्या तयारीसाठी आणि प्रत्यक्ष युद्धासाठी लाभ होऊ द्या. हे सारं तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. पण आता आम्ही स्वर्गात नाही तर सृष्टीचे कार्य कसे चालणार? त्यासाठी आपण एक वेगळा मार्ग निवडत आहोत. तुम्ही इथे कैलासावर आहात आणि काही देव हे श्री विष्णूंसह वैकुंठात आहेत. आपण वैकुंठ आणि कैलासातून ह्या विश्वाचा कारभार सांभाळूया. आपण जिथे असू तिथेच स्वर्ग निर्माण करू शकतो. आणि इथे तुमची काळजी करायला आम्ही कोणाला तरी नियुक्त करू. प्रभू प्रणाम. नंदी, तू अशी कोणतीही पूर्वकल्पना न देता इथे कसा आलास? प्रभू क्षमा करा, पण मला कळलं की तुम्हाला इथे माझी गरज आहे म्हणून मी तात्काळ इथे आलो. माझं काही चुकलं का? अर्थातच खूपच मोठी चूक केली आहेस तू. आम्ही तुझी नियुक्ती महिषासुराच्या दरबारात केली होती. तिथली वार्ता समजावी यासाठी तुला तिथे पाठवले होते. तू अशी कुठलीही कल्पना न देता निघून का आलास? प्रभू तिथे माझा संशय आला होता आणि त्यामुळेच मला महिषासुराच्या दरबारापासून लांब ठेवण्यात आलं होतं. तसंही माझं तिथे काहीच उपयोग होत नव्हता. म्हणून मग मी इथे तुमच्या सेवेत रुजू झालो. प्रभू अहो, तुमच्या सेवेपेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाहीये. प्रभू मी माझ्या कर्तव्यात कुठलाही कसर ठेवलेला नाहीये. आपण माझ्यावर असे क्रोधित होऊ नका. ठीक आहे. चला, आता आपण सगळेच आदिशक्ती आणि तुळजादेवींच्या या योजनेत त्यांना सहकार्य करू. आपले दायित्व पार पाडू. आपण जिथे आहोत तिथे स्वर्ग उभा करूया. दैत्यगुरु, दैत्यगुरु, मला मृत्यूचा मार्ग दाखव. दैत्यगुरु, मला नाही जगायचं. शांत हो ताम्रासुरा. नक्की काय प्रकार घडलाय मला सांगशील का? काही विचारू नका दैत्यगुरु, मला मृत्यू हवाय. उठ. कशासाठी तुला मृत्यू हवाय? दैत्यगुरु, मी हरलोय. बिडालने मला स्वर्गातील देवांचा छळ करून त्यांना जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम दिले होते, पण ते मला नाही जमलं. महादेवांनी मला हरवलंय. बंदी असलेले देव कुठेतरी नाहीसे झाले. स्वर्ग रिकामा झालाय दैत्यगुरु. मी हरलोय. म्हणून मी आता महिषासुराला कसं तोंड दाखवू तेच मला कळत नाही. दैत्यगुरु, माझी इथे फजिती झालीये आणि तुम्ही हसताय. मला आणखी अपमानित वाटावं, अपराधी वाटावं म्हणून तुम्ही असं वागताय का? निश्चितच नाही.
पण तू ज्या प्रकारे उद्विग्न झालेला आहेस ते पाहून मी हसतो आहे. हे बघ, तुला शासन करण्यासारखं किंवा अपराधी वाटून घेण्यासारखं काहीही घडलेलं नाही. तुला दिलेलं काम तू अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहेस. म्हणजे मी कुठलं काम पार पाडले? सर्व देव मुक्त झाले, यात योग्य असं काय घडलंय? देव आता महत्वाचे नव्हतेच. आता महत्वाचे होते ते महादेव. त्यांना गावातून बाहेर काढायचं होतं आणि ते तू योग्य प्रकारे केलेलं आहेस. हाच आमचा मूळ उद्देश होता. महिषानं हे सगळं आखलेलं होतं. यासाठी हा डाव रचला होता. पण नेमकं महादेवांना गावाबाहेर काढून करायचं तरी काय होतं? बिडालचा खरा डाव आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी तू जे काही केलंयस ते अतिशय योग्य आहे. पण बिडालचा नक्की डाव आहे तरी काय? लवकरच समजेल. तुलाच नाही, सगळ्यांनाच, विशेषतः तुळजाला. तुळजाई, मायके देवी, या. मला ठाव बी नव्हतं की तुम्ही माझ्या गावात, माझ्या घरात राहताय. या ना, इथं बसा. नाही ना ग, तुमच्यासाठी ना चांगला आसन आणते म्या. पर तसं काय बी नाही घरात. मग तुम्ही कुठं बसणार? तुमच्या भोजनाची बी व्यवस्था करायला पाहिजे ना. म्या नाही, म्या तुमच्याशी काय बोलू, काय करू, काय बी कळना झालंय बघा मला. अगं अगं कामराणी, शांत हो. एवढं अस्वस्थ होण्याची काहीही गरज नाही. आणि आम्ही तुला ओळखतो, तू देखील आम्हाला ओळखतेस. आणि आपण काही आज पहिल्यांदा भेटत नाही आहोत. तसं नाही, पर तुम्ही दोघी देवी आहात ह्याची मला अजिबातच कल्पना नव्हती. म्या तुमच्यावर ओरडले, रागावले, तुम्हाला कामं बी लावलीत. याच मला वाईट वाटतंय बघा. वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही आणि स्वतःला कमी देखील लेखू नकोस. हे बघ, तुला आमच्या बरोबर संवाद साधायला जर अडचण वाटत असेल तर आम्ही तुझ्या ओळखीच्या रूपात परत येतो. हे बघ, आता तुला काही वेगळं वाटणार नाही. आता तू या रूपात आमच्याशी नेहमीसारखं बोलू शकतेस. म्या तुम्हा दोघींना पण लई त्रास दिला. तुम्ही दोघी बी साक्षात देवी आहात, शौर्य रूपात आहात. पण म्या तुम्हाला युद्ध करायला शिकवत होते. मी तुमच्यावर संशय बी घेतला की तुम्ही दोघी आसुर आहात. म्या महादेवांची भक्त आहे हे बी तुमच्यापासून लपवलं. तुम्ही दोघी लहान आहात, असुरांशी लढू शकणार नाही असं बी म्या मानलं. चुकले, मी खरंच चुकले. मला माफ करा, माफ करा मला. मी खरंच चुकले. कामराणी, रडू नको अगं. हे बघ, तुला आमच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. आम्ही पण तुला काय सांगितलं नव्हतं म्हणून तू असं वागत होतीस. यात तुझी काहीच चूक नाही आणि आमच्या मनात रागही नाही. तुझं वागणं योग्यच होतं. हे बघ, आता तुलाही सगळं माहितीये, आम्हालाही माहितीये. आता तो विचार सोडून दे. तुमचे पाय माझ्या घराला लागले, मी धन्य झाले. आता तुम्ही दोघी बी तुमच्या दैवी रूपात राहा. मी ना तुमच्यासाठी आज चांगलं जेवण बनवते.
देवी, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा. आम्हालाही क्षमा करा. आम्ही ओळखू नाही शकलो तुम्हाला. तुम्हाला माफी मागायची असेल तर कामराणीची मागा. तुम्ही तिच्यावर आरोप करून तिला गावातून बाहेर काढणार होता, तरीही गावावर संकट आल्यावर वाचवण्यासाठी तीच उभी राहिली, प्राणपणाने लढली. खरंय तुमचं देवी. कामराणी, आम्हाला क्षमा कर. माफी नका मागू. माझ्या मनात आता काही बी नाही. आपल्या गावात देवी आली. आपल्या गावचं भाग्य उजाळले. आपण जुनं सारं विसरून नव्यानं सुरुवात करू. आई राजा, आई राजा, मायाक्का देवीच्या नावानं